गोरेगावच्या नागरी निवारा परिषद येथील नाले साफसफाई व मच्छी मार्केटच्या त्रासाने रहिवाशांना ना हरकत त्रास भोगावा लागत असल्याने तेथील रहिवाशांनी बीएमसी सोबत अनेक वेळेस पत्रव्यवहार केला तरीही त्यांचं कोण ऐकत नसल्याचे आरोप लावण्यात आले। खासदार रवींद्र वायकर यांनी आज स्वतःहून गोरेगाव पोरूच्या नागरी निवारा परिषद येथील रहिवाशांशी भेटगाठ केली आणि त्यांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले। या तर पाहू मुंबई न्यूजची ही खास रिपोर्ट। मागच्या बातमीमध्ये जसं आपण दाखवलं की गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा परिषदेत जे अनाधिकृत जे रस्त्यावर कब्जा करून बसलेले लोक होते मार्केट लावून, तिथं या लोकांनी आवाज उठवला होता, पण बीएमसीने याच्यावर कारवाई न करता थोडी नॉर्मल दाखवायची कारवाई केली। नंतर एक दिवसासाठी यांनी बंद केलं, 11 दिवसापासून चालू होतं। पण आज इथे जो खासदार आहेत वायकर साहेब, यांच्या जो पब्लिकचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी इथं आज उपस्थित झालेले। पण इथे असे लोक बघा, इथे महिला आणि पुरुष असे शेकडो लोक इथे जमा आहेत यांच्या विरोधात। आपण यांच्याशी विचारू की काय यांचं म्हणणं आहे, काय बीएमसी का कारवाई इथे करत नाहीये, यांच्याशीच बोलूया। मॅडम काय नाव आपलं? अंकिता शिंदे। काय म्हणाल, 5च्या वेळेस इथं कारवाई झालेली, बीएमसीने डेमोलिशन केलं होतं, पण ऍक्च्युअली कारवाई ही फक्त दिखाव्यासाठी आहे, प्रत्यक्षात कोणीही काही उतरत नाहीये। इथे घाण इतक्या प्रमाणात आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत। इथले मच्छी मार्केटची मच्छी उचलून आमच्या टाक्यांवरती टाकून म्हणजे ते पक्षी असतात ते उचलून इतकंच नाही, इथलं स्मेल इतका घाणेरडा वास येतो ना की आम्हाला घरात राहण्याची सोय नाही। माझी तर इथेच रूम आहे समोर, इतका घाणेरडा वास येतो। ही आयवा मशीन आहे, कचरा न्यायला आल्यानंतर कचऱ्याचा इतका घाणेरडा वास येतो ना, भयानक घाणेरडा वास येतो। ही एरवी हवेने येतो तो वेगळाच। आता पण आज इथे खासदार साहेब आलेले, मला म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे की जर कचरा आमचा इथे येत नाहीये, तो कचरा येतो कुठून? हॉटेल लाईनचा कचरा जर इथे तुम्ही टाका नाही, हे डम्पिंग ग्राउंड केलेलं आहे का आमच्या समोर? माझा तो पहिला प्रश्न आहे। आयवा मशीन पहिली हटली पाहिजे आणि ही जी मच्छी मार्केट आहे ना तेही पहिलं हटलं पाहिजे। इथे कुठल्याही आज चालायला किती ऍक्सिडेंट झाले, तिथे चालायला रस्ता नाहीये आम्हाला, आम्ही कुठे जायचं, कसं जायचं? याच्यावर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे सरकारने याच्यावर। बीएमसी याच्यावर का कारवाई करत नाही? तुम्ही लोकांनी जर पत्रव्यवहार केलेली आहेत म्हणजे याचा अर्थ ते काहीतरी खात असतील असं मी डायरेक्टली त्यांच्यावर आरोप करते। कारण जर त्याच्यावर कारवाई करत नाही, काही ऍक्शन घेत नाहीत, याचा अर्थ त्यांनी काहीतरी प्रत्येकाकडून घेतलेला आहे, त्यात काही शंका नाही। प्रामुख्याने आज मी गोरेगाव मध्ये 2 वॉर्ड मध्ये केलेलं आहे, हे नागरी निवारा इथे आणि गोकुळधाम मध्ये देखील माझ्या व्हिजिट झाल्या सकाळी। गोकुळधामला व्हिजिट झाली की रस्त्याचं काम होतं ते निकृष्ट झालं होतं, त्यानंतर सिवर लाईनचं कनेक्शनच्या लोकांचं जे करायला पाहिजे बिल्डिंगचं ते खालीवर झालेलं होतं, ते व्यवस्थित करायला होतं। आणि बाजूचा स्ट्रॉंग मटेरियल देखील काही ठिकाणी केलं आणि काही ठिकाणी केलाच नव्हता, या संदर्भातल्या तक्रारी आल्या होत्या। त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी कशी करायची बिल्डिंगची या संदर्भात वॉर्ड ऑफिसरांनी वगैरे सर्व त्या ठिकाणी आमच्या 2 तासाची व्हिजिट झाली। त्याच्यानंतर इथली लोक देखील नागरिक निवाराची लोक देखील काल दुपारी आली होती आणि त्यांचे देखील प्रॉब्लेम होते की बाईला मी कचरा जो एवढा घाण वास मारतोय आमचा कचऱ्याच्या तिकडचं ते, तर त्यांना म्हटलं तुम्ही सफाई का करत नाही, स्वच्छता करत नाही, आणि त्यांचं जर बिल्डिंग मधून तुम्हाला जर कलेक्शन करायचं असेल तर ते करा, तर यांच्याबरोबर बैठक घ्या त्यांच्याबरोबर बिल्डिंग्सवाल्यांबरोबर, आणि त्या पद्धतीने त्या वेळेमध्ये तो कचरा देतील, म्हणजे रस्त्यावरती राहणार नाही। आणि ज्या ठिकाणचा कचरा आहे त्या ठिकाणीच आपण कलेक्शन तिकडे देखील करू, म्हणजे रस्त्यावरती अस्ताव्यस्त जो कचरा पडतो त्यातनं मार्ग निघून घेतला येईल। दुसरं देखील हॉकर्सला आमचा कोणाचा विरोधच नाही, पण हॉकर्सला जे मच्छी विकतात, जसं त्यांनी सांगितलेले की मच्छी विकतात आणि तिथेच ते पाट्या बिट्या सर्व सोडून जातात, म्हणजे तो सर्व सुवास जो काय आहे तो लोकांनी घ्यायचं। स्वच्छता केली तर कोणी त्याला विरोध करत नाही, पण स्वच्छता न करता पाट्या बिट्या आणि सर्व ठेवणं, तर त्यावरती देखील निर्णय घेतला जाईल। तसंच तिथे काही टेम्पोवाले आणि बाकीचे देखील लावतात। आत्ताच पाहिले तर भरलेली ग्लासं होती तिथे, म्हणजे आम्ही गेल्यानंतर ते पळापळ झाली, परंतु त्या बीट ऑफिसर होते त्यांना देखील सांगितलं अशा पद्धतीने तुमच्या बीटमध्ये तरी काही हे नको आहे, त्या तुमच्याच बीटमध्ये नाही कुठेच रस्त्यावरती जर म्हणून टेम्पोच्या मागे असे हे करणार आहात आणि आपल्या महिला तिथे आता मच्छी घ्यायला जातील, इथल्या नाही दुसऱ्या कुठल्या तरी जातील किंवा आणखीन कोणी जातील, तर त्यांना तो त्रास आहे ना। मग अशाने ती गुंडगिरी वाढते, ती बंद करा। मी आता सिनियरशी बोलेन आणि डीसीबीशी पण मी आता लगेच बोलणार आहे, तर अशा पद्धतीचं जे काय असेल, विभाग हा शांत आणि आनंदित राहणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे, आणि स्वच्छ देखील झाला पाहिजे। आणि त्या पद्धतीने त्यांच्या काही मागण्या होत्या, आणखीन इथलं शेड बांधून बेंच त्यांना पाहिजे होते ते दिले आहेत, कचरा पेट्या पाहिजे होते ते दिलेले आहेत, आणखीन त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या आपण पूर्ण करू। नमस्कार, मी अरुण आव्हाड। आपला नागरी निवारा प्लॉट नंबर 8च्या लगत रोडवरती जे फिशवाले बसतात, म्हणजे त्यांचा मच्छीचा धंदा करतात, त्या धंद्याची जेवढी सगळी घाण आहे ती घाण तिथे टाकतात।
त्याचा वास सगळा आमच्या बिल्डिंग मध्ये येतो. म्हणजे घरात लहान मुलं वगैरे मच्छर वगैरे अनलिमिटेड आहे. त्याच्याबरोबर बाजूला आयवा मशीन आहे. त्या आयवा मशीन मध्ये आमच्या नागरी निवाराचा कचरा जात नाही. तो सगळा संतोष नगर, पुन्हा ते कोंबड्यांचं वगैरे रात्रीचं आणून टाकतात, तो सुद्धा सगळा वास येतोय. बाहेरचे सगळे रस्त्यावरचे फेरीवाले त्यांचं सगळ्यांचं सगळी घाण वास आमच्याकडे येतो. त्यानंतर ते बाजूला लगत जो नाला आहे त्या नाल्यामध्ये ती एक ड्रेनेज लाईन आहे टॉयलेटची, ती सगळी वाहते. म्हणजे आम्हाला घरात नकोसं झालं एकदम. इतके मच्छर, परत लोकांना एवढा त्रास होतोय, आजार, आम्ही त्याच्या पाठी लागून लागून वैतागलोय. त्यामुळे आज आम्हाला वायकर साहेबांकडे जावं लागलं. की वायकर साहेब म्हटले की ते मच्छीवाले जे वगैरे आहेत ते आम्ही सगळं दूर करतो. त्यांनी बीएमसी वाल्यांना ताकीद दिली. त्यानंतर तिथे बाजूला जे ग्लास भरून दारू पीत बसले त्यांना जे आपले बीट मार्शल वगैरे त्यांना सांगितलं बाबा हे तुम्ही करताय काय, हे सगळं लवकर लवकर तुम्ही सॉर्ट करा. त्यानंतर बीएमसीला सांगितलं की आयवा मशीन लवकरात लवकर तिकडनं हलवा. तर साहेबांनी आम्हाला सगळं आश्वासन म्हणजे सगळं सांगितलं आहे, आम्ही काढतो म्हणून. तर बघूया आता.